ओव्हर स्टार्ट, पहिला बॉल, बैठक शॉट, पूर्णपणे ताकद लावली होती या शॉट वरती आणि पहिला चौकार आलाय. खतरनाक बॅटिंग आहे प्रयासची. पहिला चौकार. टीम स्कायरा 11 वहाळ आता या मॅच मध्ये. करण धुळे आज माग ठरला. पहिल्या मॅच मध्ये देखील करण धुळेला 3 सिक्सर मारले होते, ते मात्र खडे गोळवलीच्या फलंदाजाने. दुसऱ्या मॅच मध्ये पहिली ओव्हर करण धुळेकडे सोपवली आणि पहिल्याच बॉलवरती प्रयासचा हा चौकार आलाय. 1 बॉल 4. शॉट इथून मिड ऑफ तैनात आहे आणि मिड ऑफ मध्ये चेंडू कव्हर केलाय. कुठलीही रन इथून मिळणार नाही. खेळाडू पूर्णपणे अलर्ट आहेत. सावध पावित्रा घ्यावा लागतो. जेव्हा फिल्डिंग करायची असते तेव्हा कोणत्याही क्षणी चेंडू फिल्डरकडे येऊ शकतो. 2 बॉल 4. शॉट भारी आहे मिड विकेटला. प्रयासच्या बॅट मधून स्कायरा 11 वहाळचा हा पहिला सिक्सर. 3 बॉल 10. करण धुळेवरती आज रन्स येत आहेत. 3 बॉल मध्ये 10. फिल्डिंग सेट बरोबर केली आहे. प्रयास या मॅच मध्ये करण धुळेच्या विरोधात त्याचे स्ट्रोक भारी आहेत. सिलेक्शन चांगलं आहे त्याचं चेंडू आल्यानंतर, कारण पहिल्या राऊंड मध्ये शिवशक्ती कडावच्या विरोधात पहिल्या 3 ओव्हर मध्ये रन्सच नव्हत्या स्कायरा 11 वहाळ संघाच्या. सिंगल डबल बॅट बॉल संपर्कच नव्हता. पण सेकंड राऊंडला जशी सुरुवात झाली, बॉल बरोबर बॅट वरती घेतो प्रयास. पुन्हा एकदा शॉट भारी आहे. गॅप मोठा आहे आणि चेंडू चाललाय सीमा पार. खतरनाक बॅटिंग. चला चेंडू पाठवा. 4 बॉल मध्ये रन्स केल्यात करण धुळेच्या अगेन्स्ट. वहाळ संघाच्या प्रयासने धावा 14. शॉट बघू शकता तुम्ही, रिप्ले मध्ये बघा. चेंडू आल्यानंतर ज्या पद्धतीने लोटांगण घेऊन तो खरं तर चेंडूला उचलतोय. चेंडू द्या घनश्याम, आपण चेंडू चेक करा. 4 बॉल 14. स्कायरा 11 यंगस्टार वहाळ आणि त्यांच्या विरोधात जानमन जोवेली. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतात, चेक करा. 4 बॉल 14. ब- 4 बॉल 14 धावा. चला चेंडू इथून चॉईस झालाय करण धुळे. शॉट भारी आहे, शॉट भारी आहे. खेळाडू धावतोय. अडवला चेंडू, अडवला चेंडू, एक सिंगल. 5 बॉल 15 धावा झाल्या स्कायरा 11 वहाळ टीमच्या. पॉवर प्ले मध्ये करण धुलेवरती 15 धावांची खेळी सध्या साकारली. अजून 1 बॉल बाकी आहे. स्ट्राईक आता रोटेट झाली आणि स्ट्राईक आली आता समीर कडे. प्रयास कोहलीने 5 बॉल मध्ये 15 केल्यात आणि आता समीर नाईक, जो मागच्या मॅच मध्ये शून्यावरती आउट झाला होता, आता करण धुळेच्या समोर मात्र शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. पॉवर प्लेची समाप्ती या बॉलने होईल. शेवटचा बॉल बरोबर स्वीप केलाय. बाउंड्री लाईनच्या समीप चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत 2. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम स्कायरा 11 यंगस्टर वहालचा स्कोर आहे धावा संख्या 17.
थँक्यू डीज. 1 ओव्हर 17 रन्स आलेले आहेत आणि ज्याच्याकडे पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक होती तो प्रयास माळी आणि त्याच्या बॅटमधून या प्रयास कोळी माफी असावी, प्रयास कोळी, आणि तिथून षटकाला इथून शुभारंभ करतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला आहे तो मात्र विवेक आणि प्रयास कोळी मध्ये दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉल पासून खरं तरी चांगली फाईट रंगेल. फिट टू फाईट बॅटिंग सुरू आहे सध्या प्रयास कोळीची. पहिला बॉल पुढे आला, जागा बनवली, शॉट खेळला, हवेत चेंडू, कोणी फिल्डर नाहीये पोहोचेल तोपर्यंत. आता घाई केली आणि गडबड झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आउट. नवीन बॅट्समन प्रतीक पाटील आलेत. 1 रन आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. 18 धावा आहेत. चला चला, टाइम जास्त घेऊ नका प्लीज. 3 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळतोय सेकंड राऊंडचा, कारण आज 2 ते 2.25 तास उशिराने आपण चाललोय आणि मध्यंतरी आपला अतिरिक्त वेळ जातोय, ती गोष्ट वेगळी आहे. 2 वाजून गेलेत. अजूनही 3 मॅचेस आजच्या रात्रीच्या शिल्लक आहेत. आमचे सर्व प्रेक्षक आज झोपलेले नाहीयेत. मॅचेस जशा उशिरा झाल्या तशी त्यांची झोप देखील आज उशिराने, आणि ते केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती मॅच एन्जॉय करतायत. समोरच्या दिशेने मारलाय, साइड स्क्रीनच्या समोर लॉंगॉनचा प्लेयर पोहोचला आणि एक सिंगल आणखी मिळेल टीम स्कायरा 11 यंगस्टर वहाल. स्कोर मात्र 19 अंकावरती जाऊन पोहोचलाय. महेंद्र धुळे संपूर्ण टीमला या ठिकाणी सर्व फिल्डरला बरोबर त्याने फिल्डिंग सेट केली आहे. जशी बॉलरला फिल्डिंग हवी आहे तसा फील्ड सेटअप आहे ज्या अनुमान जोवेलीचा. आणि गोलंदाज तयार होईल इथून विवेक. रिव्हर्स प्रयास कोळीचा शॉट, चौफेर फटकेबाजी प्रयास कोळीची. टायमिंग घेतलं आणि इथून मात्र वेट अँड वॉच करत विवेकला लगावला हा चौकार. थँक्यू डीजे. प्रयास कोळीची जी बॅटिंग सध्या सुरू आहे ना, ज्या अनुमान जोवेलीला खरं तर या खेळाडूने फार त्रस्त केले या मॅच मध्ये. फिल्डिंग पोझिशन बदललेली आहे, कारण प्रयास कोळीचे शॉट इतके जबरदस्त आहेत की जिथे फिल्डर आहे बरोबर विपरीत त्याची सध्या बॅटिंग सुरू आहे. प्रयास कोळीचा शॉट, 2 खेळाडू धावतात. पॉइंटचा खेळाडू देखील पोहोचलाय. वाह, गुड फिल्डिंग. बॅलन्स केलं स्वतःला, चौकार त्याने रोखला. 2 धावा मिळतील प्रयास कोळीच्या बॅटमधून. 2 रन. टीम वहाल बी टीमचा स्कोर पोहोचलाय धावा 25. 4 बॉल संपलेत विवेकचे, ज्याने खरं तर या वर्षी बाईक जिंकलेली आहे. बायकर मॅन आहे या टीमचा. आणि विवेकच्या विरोधात प्रयास कोळी. किती कॉन्फिडेन्शियल बॅटिंग आहे बघा, आत्मविश्वासाने भरलेला फलंदाज या मॅच मध्ये. आणि यावेळेस प्रयास कोहलीचा शॉट, लॉंग लेग सीमा पार. प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या हातातून सुटते चेंडूची गोळी आणि शॉट मारतो प्रयास कोहली. वाह, किती सुंदर फटका होता. मागच्या दिशेने उडवला जिथे एकही फिल्डर नाहीये आणि चेंडू सीमा पार. एक टप्पा घे चौकार आलाय. धावा पोहोचले त्या चौकाराने 29 धावा. 1 ओव्हर 5 बॉल 29 धावा. बॅटिंग करतो प्रयास कोळी. 9 चेंडू मध्ये 26. 29 मधल्या एकट्या प्रयास कोळीच्या 26 आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 साठी फलंदाजांनी भरपूर प्रयत्न केले, पण प्रयास कोळीचे जे प्रयत्न 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तो 50 करू शकेल असे बॅटिंग सध्या त्याची सुरू आहे. 9 मध्ये 26 आहेत.
टोटल 29 आहेत आणि विवेकचा हा शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. फिल्डिंग प्रत्येक बॉल वरती फिल्डिंग कडे त्याची पाहणी आहे. करडी नजर, फिल्डिंगचं ऑब्झर्वेशन आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो फटके एक्झिक्यूट करतोय. लास्ट बॉल सिंगल घ्यायची आहे, स्ट्राईक स्वतःकडे राखायची आणि पहिली रन कंप्लीट केली. ओव्हर इथून पूर्ण केली. 2 ओव्हर मध्ये 15च्या करंट रन रेटने धावा झाल्यात. स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी टीमच्या धावा 30. स्वतःला मैदानावरती स्थिर अवस्थेमध्ये न डगमगता त्याने बॅटिंग केली. जसा चेंडू आला त्या मेरिटनुसार त्याने बॅटिंग केली. 30 धावा, 15चा करंट रन रेट आणि जानमान जोवेली पहिल्या ओव्हर मध्ये रन्स दिल्या होत्या. करण धुलेने 17, विवेक गायकवाडने धावा दिल्या 13 आणि आता शेवटची ओव्हर कल्पेश धुळे बॉलिंग मार्क वरती. प्रयास कोळी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 27 वरती नॉट आउट आहे. जर का या 6 बॉल मध्ये त्याने 23 केला तर अर्धशतक पूर्ण करू शकेल. आज दमदार बॅटिंग झाली. वाल बी संघ पहिल्या मॅच मध्ये शिवशक्ती कडावच्या विरोधात प्रॉपर स्ट्रोक येत नव्हते, कारण शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजी समोर आता बॅटर जवळपास 7 आउट झाले होते. पण आता सेकंड राऊंड मध्ये प्रयास कोळीने पहिला सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि जानमान जोवेलीच्या विरोधात कल्पेश धुले आता आलेत आणि प्रयास कोहली सर्वत्र पाहणी करतोय. मैदानाच्या परिसीमा बघितल्यानंतर बॅटिंग स्टान्स वरती उभा राहतोय आणि त्यानंतर त्याची चौफेर फटकेबाजी. म्हणजे एक आपण म्हणतो ना एखादा बॅटर वन साइड खेळतो, तर हा तर मी म्हणेल की प्रत्येक झोन मध्ये त्याने दावा केलेले आहेत. ऑन साइड असेल, ऑफ साइड असेल, समोरच्या दिशेने असेल, मागे असेल, सर्व दिशांना फटके खेळणारा हा फलंदाज आहे. कल्पेश धुळेचं षटक इथून सुरू होईल. धीम्या गतीचा गोलंदाज समोर प्रयास कोळी. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल वरती शॉट हवेत आहे. कॅच ड्रॉप, नशिबाची साथ. अनफॉर्च्युनेटली ही कॅच ड्रॉप झाली. किती दुर्दैव आहे बघा. प्रयास कोळी ज्याचे प्रयत्न इतके जबरदस्त काय सहज सोपा झेल आणि सोपा झेल इथून मिस झाला. धावा संख्या 1 ने वाढेल. 31 धावा. कुठलीही घाई नव्हती. बॉडी लँग्वेज देखील पूर्णपणे असं वाटत होतं की हा फिल्डर कॅच पकडेल, पण तिथून चेंडू उडाला. हातावर पडलेला चेंडू उडाला. 31. स्ट्राईक रोटेट झाली. प्रतीक पाटील आलेत स्ट्रायकर एंडला. समोर कल्पेश धुले. कल्पेशचा हा चेंडू ऑन साइडला. स्टँड अँड डिलिव्हर. बरोबर टर्न मिळवण्याचा प्रयत्न करत होता कल्पेश धुले. चेंडू पडल्यानंतर टर्न मिळेल अशा पद्धतीने त्याने चेंडू समोरच्या दिशेने टाकला होता, जेणेकरून चेंडू थोडासा लेग स्टिक वरती टर्न घेईल. पण बरोबर प्रतीक पाटीलने टप्पा ओळखला आणि टप्प्यात कार्यक्रम केला तो गोलंदाज कल्पेशचा. धावा संख्या 37. 2 बॉल 37. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघाला. व्हाईट बॉल. प्रत्येक टीमला DRS आहे याचा विसर आपल्याला पडता कामा नये. गोलंदाज यस DRS थर्ड अंपायर आणि टेक्निकल ऑपरेटर इथून चेक केलं जाईल आणि डिसिजन तुम्हाला दिला जाईल. चला आपल्या फिल्डिंग पोझिशन मध्ये राहा. बाकी प्लेयर डिसिजन तुमच्यापर्यंत योग्य निर्णय आमच्या तिसऱ्या अंपायर या ठिकाणाहून देतील. बघायचं आता काय घडेल. कल्पेश धुळेचा चेंडू पडल्यानंतर थोडा टर्न बॉलने मिळवला होता, त्यामुळे आमच्या ऑफिशियलचा जो निर्णय होता त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवण्यात आलाय. फार महत्वाचा असं एक धाव, एक चेंडू आणि इट्स व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. हा व्हाईट बॉल आहे. 1 रन ऍड होईल. धावा संख्या 38. 2 बॉल 38. स्पिन बॉलर जेव्हा बॉलिंग करतात ना तेव्हा पूर्णपणे फलंदाज आणि स्पिन बॉल शांतता असते. एकदा का टप्पा चांगला आला गोलंदाजही आपली कमाल दाखवू शकतो. पुढे आला होता विकेट किपर, थोडीशी मिस्टेक केली. एक सिंगल इथून नक्की मिळेल 22च्या स्वरूपात. धावा कुठूनही का होईना पण प्रयास कोळीकडे स्ट्राईक आली. स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी साठी थोडं फायद्याचं आहे. 39 आहे. 3 बॉल कंप्लीट केलेत कल्पेश धुळेने. आता पुन्हा एकदा द्वंद्व रंगणार
ते प्रयास कोळी आणि कल्पेश जुळेमध्ये. कारण प्रयास कोळी स्टार्ट टू एंड बॅटिंग करतोय वाल बी टीम साठी आणि प्रत्येक स्पॉट वरती फिल्डर वरती त्याची नजर आहे. कल्पेश जुले ओव्हर द विकेटने बरोबर बॅट वरती घेतलाय, कव्हर वरून उडवलाय, कव्हर ड्राईव्ह पेश केलाय. प्रयास कोहलीचा हा शॉट बेहतरीन शॉट होता. आलाय चौकार. रन्स पोहोचल्यात 43. 43 धावा. कुठेही धावपळ नाही, कुठेही जास्त भागमभाग नाही आणि कुठेही जास्त गोंगाट न करता शांततेत पण परफेक्ट बॅटिंग केली ते प्रयास कोहलीने. फलंदाजांची बॅटिंग बघण्यासारखी आहे. किती कॉन्फिडन्स असेल या बॅटरकडे. समोर जय हनुमान जोवेली सारखा बलाढ्य संघ आहे बदलापूर परिसरातील आणि या टीमच्या विरोधात पूर्णपणे आत्मविश्वासाने ठेवला आणि एका मागोमाग एक चेंडूवरती त्याने परफेक्ट आधी पाहिलं आणि त्यानंतर फटकेबाजी केली. धावसंख्या 43. चेंडू शिल्लक आहेत मात्र 2. गोलंदाज कल्पेश जुळे. 2 बॉल बाकी. शॉट प्रयास कोहलीचा खेळाडू कक्षाच्या वरून खेचलाय. लॉंगेस्ट षटकार. काय ताकद आहे चेंडूला पीक करण्याची. पिकअप किती भारी आहे त्याचा. पिकअप शॉट होता कल्पेश जुलेचा. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. कल्पेशने जेव्हा धावगती सुरू केली आणि बरोबर चेंडू पिक केला तो मात्र फलंदाज प्रयास कोहलीने. टोटल धावा 49. 1 बॉल बाकी आणि नॉट आउट 38 आहेत प्रयास कोहलीच्या. पुन्हा एकदा फिरकी ओळखली आणि प्रयास कोहलीचा शॉट सीमा पार ओव्हर दी रोप धडकलाय चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 53 धावा केल्या टोटल टीम वहाल बी ने आणि एकट्या प्रयास कोहलीने धावा केल्या 14 बॉल मध्ये. एकदा टाळा होऊन जाऊ द्या वहाल बी संघ. 14 बॉल 42 धावा प्रयास कोहलीच्या. व्हेरी गुड